अध्यक्ष महोदय, आमच्यासारख्या दुष्काळी भागात ज्या जिल्ह्यात सगळ्या ज्या आत्महत्या आहेत, तुळजापूर असेल, परांडा असेल, आज आता तर धाराशिवपर्यंत सुद्धा ड्रग्जचं सेवन, ड्रग्जची विक्री ही खूप मोठ्या प्रमाणावर होते. याच्या बाबतीत परांड्याला मागे एक कारवाई झाली होती. 7 महिन्यांनी दुसरा आरोपी अटक केला. तुळजापूरच्या बाबतीत आतापर्यंत 3 वेळा ड्रग्ज पकडलं गेलं. त्याचं कनेक्शन तुळजापूर, नळदुर्ग, सोलापूर, पुणे, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी पसरलेला आहे. 19 आरोपी आजपर्यंत अटक केले तुळजापूरच्या ड्रग्जच्या प्रकरणात. अध्यक्ष महोदय, तुळजापूरमध्ये पानटपरीवर पान मिळतं सहजासहजी, तसं ड्रग्ज मिळत होतं. तर यातला मुख्य आरोपी अजूनही बाहेर आहेत, मोकाट आहेत. याच्यावर एसआयटी नेमली पाहिजे आणि याच्या मुख्य आरोपीला अटक केलं पाहिजे. कुणाचा जवळचा असू द्या, लांबचा असू द्या, ह्यात विचार केला नाही पाहिजे. कारण ड्रग्ज सारखं जर लोन ग्रामीण भागात सोय येतंय, ही खरंच चिंतेची बाब आहे. वेळ आलेली आहे. महाराष्ट्रानं, गृह विभागानं ड्रग्जच्या बाबतीत कडक धोरण अवलंबायचे आणि ह्यात जे कुणी असतील, पोलीस असतील किंवा कुणी राजकीय लोक असतील, त्यांच्या मुसका आवळण्याचं काम जर केलं तरच पुढची पिढी वाचू शकते, असं मला या प्रसंगी सांगायचं.